त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक 29/8/2024 रोजी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे विद्यमान आमदार हिरामणदादा खोसकर यांनी पाहणी केली। काही रुग्णांनी आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे तक्रारी केल्या। लगेच आमदार हिरामण खोसकर यांनी रुग्णालयामध्ये जाऊन त्र्यंबकेश्वर येथे अधिकारी प्रशांत पाटील यांच्यासोबत चर्चा केली। यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी रुग्णालयाची पाहणी केली, तसेच विचारणा केली की रुग्णवाहिका उपलब्ध का राहत नाही, गाडी बंद पडते अशी कारण तुम्ही का देतात। अधिकाऱ्याने सांगितले की आमच्याकडे एकच रुग्णवाहिका आहे, याची दखल घेऊन तत्काळ आमदार हिरामणदादा खोसकर यांनी सांगितले की एक रुग्णवाहिका आम्ही देतो। यावेळी सर्व रुग्णालयाची पाहणी केली, सर्व पेशंटची विचारपूस केली, तसेच ग्रामीण भागातून आलेल्या गर्भवती महिलांना विचारणा केली असताना त्यांनी सांगितले की सोनोग्राफीसाठी रुग्णालयातील मशीन बंद आहे, बाहेर 2 ते 2.5 हजार रुपये घेतले जातात। यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी तत्काळ दखल घेऊन वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील यांना सांगून तत्काळ लवकरात लवकर मशीन चालू करावा असा आदेश दिला। तसेच लाडकी बहीण योजना KYC फॉर्म भरण्यासाठी ग्रामीण भागातून खूप साऱ्या महिला येतात, त्या अनुषंगाने बँकेत खूप गर्दी होत असल्याने स्वतः बँकमध्ये जाऊन सर्व बँक अधिकाऱ्यांना आदेश दिला की लवकरात लवकर KYC फॉर्म महिलांना भरून द्यावे आणि सहकार्य करावे। किती लोक प्रिंट काढा अर्ध्या रात्री पाठवा। एक बाई रिक्षात बाळातीन झाली ती म्हणतो मग, आणि रिक्षात बाळातीन होत नाव काढले का बाळातीन होत खरंच झाले काळजी घ्या। काय सांगायचं केस पेपर काढायचा आणि डायरेक्ट तुमचं एकच नाही, पूर्ण जिल्ह्याला सांगतो ग्रामीण भागात। BPI झाली नाशिक, BP लो झाली नाशिक, काही एक औषधं नाही नाशिक, म्हणजे खोटं बोलणं 99%। तुम्ही एक चांगली असली पण 10 लोक तसेच आहेत। माणूस मी रात्री मला फोन काम करतो सर चांगले। माझं एकच म्हणणं आहे की खरोखर गरजेचं आहे, एवढंच ज्या वेळेस पेशंटचा नातेवाईक आमचे लोक ग्रामीण भागात ठाण्यापाड्यावर शिटीत पेशंट आलं इथून नाशिकला तर त्याचे नातेवाईक सुद्धा कच्चे पडून जातात। काय होईल, मी एकदा कागदाला गावले तर मी ऐकून मग एखाद्या DPDC मध्ये टोटल फाडून काढी म्हणजे तुम्हाला परत येईल। 108 ची एक तिसरी ती आपल्या अंडर नसते, शेवई का नाही। आता मी त्या दिवशीचा विषय मी आता पेगलवाडी चालवते, मात्रा माणूस पडून मिळाला तो आम्ही काढून दिला। आता ॲम्ब्युलन्स साठी सरकारी दवाखान्यात मी जायला फोन केला, मी स्वतःही फोन केला, ते पाटील साहेब म्हणून बोलले होते। ऐका ना 1 मिनिट, त्याच्यानंतर आहे ना आम्हाला ती बॉडी टाकून द्यावं लागली। असं जर होतं, असं जर 2 त्याला किती वेळ लागणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा विषय काय, डेड बॉडी असेल तर 108 ची गाडी जरी आली तरी नाही ठीक आहे ना साहेब, गाडी देत नाही आपल्याकडे सगळे व्हिडिओ यांचे एक आणि इथं एखादा फळं वाटत राहत होतं महिन्याला, खिशातून पैसे खर्च करतो, कोणाचे 10 रुपये घेत नाही, फळं वाटत होतं टायमाला विचार खाऊ। नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।